कल्याण डोंबिवलीत भाजपने निकालापूर्वीच खातं उघडलं। कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 2 नगरसेविका बिनविरोध निवडून आल्यात। ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग 18 अ मध्ये भाजपच्या रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आलाय, तर डोंबिवली पूर्वच्या 26 क मध्ये आसावरी नवरे यांच्या विरोधातही कुणी अर्ज भरलेला नाही। त्यामुळे या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात। राज्यात एकीकडे तिकिटासाठी धावपळ, खेचाखेची, भांडणं सुरू आहेत। तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज होत आहेत। उमेदवारी अर्जासाठी नेत्यांच्या मिनतवाऱ्या पक्षश्रेष्ठींना अर्जव केली जाते। यानंतरही उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी किंवा पक्षांतराचा पर्याय। त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपच्या 2 महिला उमेदवारांनी मात्र बिनविरोध निवडून येण्याचा करिश्मा केलाय, कारण त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज भरलेला नाही। या दोघींच्या विजयाची अधिकृत घोषणा शनिवारी 3 जानेवारीला होईल, कारण तेव्हाच निवडणूक आयोग छाननीनंतर अंतिम लढतीत असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे। कल्याण डोंबिवलीतल्या 2 वॉर्डमधून भाजपच्या 2 महिला उमेदवार बिनविरोध ठरल्यामुळे तिकिटासाठी भांडाभांडीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा डोंबिवली पॅटर्न ठरलाय। आत्ताच मिळालेल्या मीडियाच्या माहितीनुसार मलाही आताच कळालं की माझी बिनविरोध निवड झालेली आहे। खरं तर हा विजय हा ईश्वरीय विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे। तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे। भाजपच्या महिला उमेदवार बिनविरोध ठरलेले दोन्ही वॉर्ड राखीव आहेत, एक ओबीसी महिलांसाठी तर दुसरा फक्त महिलांसाठी। या दोन्ही वॉर्डमध्ये रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांच्याशिवाय कुणीच अर्ज भरलेला नाही। त्यामुळे यांच्या विजयाच्या घोषणेची फक्त औपचारिकताच शिल्लक आहे। बिनविरोध विजय मिळवणाऱ्या या दोन्ही महिला उमेदवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केलंय। विश्व हिंदू परिषदेच्या आणि त्याचबरोबर बजरंग दलाच्या अतिशय कडवट अशा कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा सौ रेखा राजन चौधरी आणि त्याचबरोबर डोंबिवली शहरामधील संघाचं घर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं नवरे यांचं घर, त्यामधील सौ आसावरी ताई नवरे, अशा 2 पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या समोर खरं तर कोणी अर्ज भरला नाही। म्हणून मग मी त्या भागातील नागरिकांचं खरं तर आणि त्या भागातील असणाऱ्या सर्व ज्यांनी त्यांना सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। कल्याण डोंबिवलीत भाजपने मतमोजणीपूर्वीच 2 उमेदवार बिनविरोध निवडून आणले। हा आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक शुभ संकेतच म्हणावा लागेल। भाजपच्या तिकीट वाटपाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा रोष आणि संताप राज्यभरात पाहायला मिळत असताना कल्याण डोंबिवलीतील बिनविरोध विजय हा नक्कीच चांगला पायंडा आहे। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातल्या अनगरचा बिनविरोध निवडणूक पॅटर्न हा राज्यभर चर्चेला गेला होता, मात्र कल्याण डोंबिवली त्याला अपवाद असावी हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी, कल्याण डोंबिवली।